तुमचं नाव मेसी आहे. तुम्ही जगातले सर्वात फेमस खेळाडू आहात. ह्या वर्ल्ड कपमध्ये तुम्ही 2 पेनल्टी मिस केल्या आहेत. तरीही तुम्ही पेनल्टी घेता आणि त्यानंतर परत तुम्ही ती पेनल्टी मिस करता. अशी दुर्दैवी गोष्ट कोणासोबतही घडू नये. पण ते झालं आणि मेसीच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं, की सगळं संपलंय आता. पण जसं स्कॅलोनी त्यांचा कोच म्हणाला, त्यानंतर सुद्धा त्यांनी एक असा मोठा श्वास घेतला आणि तो लपला नाही. अशा वेळी काय होतं, जेव्हा सगळं संपतं ना, तेव्हा माणूस लपतो आणि म्हणतो बघूया काय होतंय. पण स्कॅलोनी म्हणाला त्यानंतर त्यांनी इंटेन्सिटी वाढवली. तो संधी बघत होता, कधी त्याला अपॉर्च्युनिटी मिळते. बॉलच्या मागे वेड्यासारखा धावत होता आणि शेवटी इक्वलायझेशनची अपॉर्च्युनिटी त्याला मिळाली. एकच शिकू शकतो लिओ मेसीकडनं, की कितीही वाईट परिस्थिती आली, लपायचं नाही, झुंज देत राहायचं आणि यश मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते.